नमस्कार, मोदक माई प्रस्तुत मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज मी भेंडी बनवते। भेंडीमध्ये असं काय विशेष असं नाही आहे, पण जी आमच्याकडे पद्धत बनते त्या पद्धतीने मी करून दाखवते। इकडे मी भेंडी पहिले व्यवस्थित स्वच्छ धुवून पुसून बारीक चिरून घेतले आणि आता ती मी या कढईमध्ये परतून घेणार आहे। तर परतताना मी याच्यामध्ये आधी तेल घातलं नाही आहे। आधी कोरडीच थोडीशी भाजून घ्यायची आहे। जरा हलकासा रंग बदलल्यानंतर अगदी 2 ते 3 थेंब तेल ओतायचं आहे आणि मग त्यानंतर पुन्हा ती परतून घ्यायची। आता ही परतत असताना यामध्ये मी थोडीशी हळद, मीठ आणि आमसुलं हे स्टेप बाय स्टेप घालणार आहे। अगदी थोडं। पूर्वी मी असं करत नव्हते, पण माझ्या लक्षात आलं हे मी माझ्या पद्धतीनेच करायला लागले की असं केल्यामुळे ना भाजीचा रंग खूप छान येतो। पूर्वी माझी भाजी अशी काळपट दिसायची टेस्टी लागली तरी, पण आता ही छान पिवळी दिसते। तर हे भाजतानाच थोडीशी हलकीशी हळद घातली की असा छान रंग येतो त्याला। तर मी हे करेपर्यंत तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। इथे पहा, मी हे आमसुलं आणि मीठ घालून पुन्हा छान परतून घेणार आहे। आता ही भाजी मी सेपरेट करून घेणार, एका प्लेटमध्ये काढून घेणार आणि याच कढईचा वापर करून पुन्हा आपल्याला ही भाजी बनवायची आहे। आता हलकीशी यातली तार कमी झालेली आहे। तर यातच मी तेल घातलंय, त्यामध्ये जिरे आणि हिंग घालणार आहे। मी मोहरी वापरत नाही, म्हणजे सगळ्याच भाज्यांना नाही वापरत मी। काही ठराविक ज्या परतवलेल्या भाज्या असतात त्याला मी जिरे आणि हिंगाचीच फोडणी घालते। तर इथे कांदा परतून झाला आहे। आता आपण ह्याच्यात मिरच्या घालायच्या आहेत। तर ह्या मिरच्या माझ्याकडे ना लवंगी मिरच्या आहेत आणि त्या भयंकर तिखट आहेत, म्हणून मी ह्यातल्या लाल लाल शोधून मी मुद्दाम घातल्यात। कारण कसं भेंडी पण हिरवी आणि मिरची मग ती दाताखाली आली तर खूपच तिखट आहे, म्हणून मी लाल मिरच्या निवडून अगदी 2 ते 3 घातल्यात। आता ही आपण जी परतून बाजूला ठेवली होती ती भेंडी घालायची आहे। यावर आता कांदा आणि आपला जो कांदा दिसतोय त्याच्यासाठी थोडीशी हळद आणि मीठ घालायचं आहे, कारण नाहीतर मग ते कांदा असा पांढरा पांढरा दिसेल आणि हिरवी ते पिवळी अशी भेंडी दिसतील। म्हणून मग मी हे एकत्र व्यवस्थित होण्यासाठी थोडीशी हळद वरून आणि मीठ। आता आम्ही याच्यामध्ये साखर घालतो, ती ऐच्छिक आहे। आमच्याकडे आवडते साखर घातलेली, तुम्हाला हवे तर घाला, नाही घातली तरी चालेल। तर अशी आपली भाजी तयार झालेली आहे। कसं वाटलंय आजचा व्हिडिओ सांगायला विसरू नका। लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। अशी झटपट होणारी भाजी पण करा। एन्जॉय।